नमस्कार, आयुर्वेद लाईफमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण आंबेगाव तालुक्यातील माळीण या गावात आहे। हा निसर्गरम्य परिसर आहे। या गावामध्ये पूर्वी एकदा दुर्घटना झाली होती, तेच गाव आहे। त्या गावातील काही वनस्पतींची आपण आज माहिती पाहणार आहे। त्यातली ही जी वनस्पती आज आपण पाहतोय त्या वनस्पतीचं नाव आहे हिरडा। हे हिरड्याचं झाड आहे। टर्मिनालिस चिबुला असं त्याचं लॅटिन नेम आहे। तर हे हिरड्याची फळं आहेत। हिरड्याला संस्कृतमध्ये किंवा पूर्वीच्या काळामध्ये असं म्हणलं की या भूतलावर अमृत म्हणून हिरड्याचं झाड आलेलं आहे। म्हणजे अमृतासमान याचे गुणधर्म आहेत। आणि हिरड्याच्या वनस्पतीचं वैशिष्ट्य असं आहे की तो आपल्या ह्याच्यामध्ये 6 रस असतात, त्यातील 5 रस हे ह्या फळामध्ये आहेत। आणि ह्या हिरड्याचे वेगवेगळे प्रकार आहेत। जेव्हा हा हिरडाचे बी नसताना खाली गळून पडतो त्यावेळेस त्या बी तयार व्हायच्या अगोदर जो हिरडा तयार होतो त्याला बाळ हिरडा म्हणतात। आणि तो नंतर मोठा झाला की त्याच्या सुरवारी हिरडा आणि हिरडा असे प्रकार आहेत। तर हिरडा हे उत्तम औषध आहे आणि त्याच्यात अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी आहे। बऱ्याच आजारामध्ये आपल्याला हिरडा वापरता येतो। त्रिफळा म्हणून जे घटक प्रसिद्ध आहे त्यात हिरड्याचा समावेश आहे। हिरड्याचं पचनासाठी अतिशय सुंदर औषध आहे। बद्धकोष्ठाचा म्हणजे पोट साफ होत नसेल, भूक लागत नसेल तर हिरडा तुम्ही घेऊ शकता। हिरडा घेण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीत तुम्ही बाळ हिरडा चघळून पण घेऊ शकता, त्याचं चूर्ण पण घेऊ शकता। हिरड्याच्या चूर्णाची मात्रा 1 ग्रॅम आहे। दर दिवसभरात 1 ग्रॅम हिरडा तुम्ही घेऊ शकता। आणि ह्या हिरड्याने घेतल्याने तुमचं आरोग्य चांगलं होतं। डोळ्यासाठी तुम्ही हिरडा घेऊ शकता, जखमा भरण्यासाठी, डायबिटीससाठी पण हिरडा तुम्ही चांगल्या प्रकारे उपयोग येतो। बद्धकोष्ठतेसाठी हिरडा असा बहुगुणी आहे। बऱ्याच आजारामध्ये तुम्ही हिरडा वापरू शकता। आणि हे रसायन आहे, म्हणजे तुमच्या शरीरातली प्रत्येक पेशी ही नवीन राहण्यासाठी याचा उपयोग होतो। अशा बहुगुणी हिरड्याचा वापर तुम्ही करू शकता। आणि अशा वेगवेगळ्या वनस्पतींची माहितीसाठी तुम्ही आयुर्वेद लाईफ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।